चला बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता आपण एक्झॅक्टली पुढचा पार्ट बघतोय. मागच्या पार्टमध्ये आपले 4 एक्झाम्पल झालेले आहेत. ठीक आहे. तर जो काही फॉर्म्युली वगैरे त्याच्यावर आपण बराच टाईम दिलेला आहे मागच्या पॉईंटमध्ये. आता आपल्याला काही थेरॉटिकल पार्ट बघायचा की जो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. थेरॉटिकल पार्ट आहे, काही डायग्राम आहे आणि त्या थेरॉटिकल पार्टचं पहिलं नाव आहे हेडिंगचं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय नाव आहे? इलेक्ट्रिक करंट. आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? आतापर्यंत आपल्याला माहिती इलेक्ट्रिक करंट बघितलं आपण, करंट जातो म्हणजे चार्ज जात असतो. चार्ज गेला म्हणजे काय असतो? एक प्रकारे करंट चाललाय. आपण करंटची डेफिनेशन लिहिली होती, एक जस्ट रिवाइज म्हणून तुम्हाला सांगतो. करंट म्हणजे काय? चार्ज पर युनिट टाईम. एखाद्या वायरमधून किती चार्ज गेलेला आहे युनिट टाईममध्ये, तो काय करंट. आणि तो कशात मेजर करत होतो आपण? ॲम्पियरमध्ये. कशामध्ये? हे सायंटिस्ट, ॲम्पियर नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या नावाने त्याचं युनिटचं नाव देऊन टाकलं, कारण त्यांनी त्याच्यावर खूप जास्त काम केलं, त्याचं नाव देऊन टाकलं. मग ओके. मग आता बघा इथे एक्झॅक्टली काय मला पुढे काय सांगायचं आहे. आपण याच्या आधी स्टडी काय व्हायचं माहिती आहे का? करंटचा स्टडी वेगळा, करंटचं काम करतो आहे. मॅग्नेटिक फील्ड, आपल्याला सगळ्यांना मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे. माहीत नसेल तर एक छोटं एक्झाम्पल बघू. समजा आपण मॅग्नेट कन्सिडर केला. मॅग्नेट माहिती आहे आपल्याला, नॉर्थ पोल, साऊथ पोल. बघा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? चुंबक. ठीक आहे, मराठीमध्ये म्हणतात. ठीक आहे. इट्स लाईक तो काय करतो माहिती आहे का? मॅग्नेट जर तुम्ही बघितला त्याला 2 पोल्स असतात साधारणतः. हिअर इट इज नॉर्थ पोल, हिअर इट इज साऊथ पोल. नॉर्थ टू साऊथ जर तुम्ही बघितलं तर असे मॅग्नेटिक लाईन्स असतात. आता ते तुम्हाला लागणार नाही या गोष्टी, बट आपण मी सांगतो तुम्हाला जे डोळ्याला दिसत नाही. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ असे. ओके. तर होतं काय माहिती का याच्यामध्ये, याच्याजवळ कोणतीही गोष्ट आली ना, लाईक आयर्न वगैरे मेटॅलिक, तो त्याला अट्रॅक्ट करून घेतो लगेच. बरोबर आहे. आयर्न जवळ आला तो त्याला चिटकून जाणार. बरोबर आहे. तो एक मॅग्नेटिक फील्ड, ज्याला नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, मॅग्नेटिक गोष्ट, मॅग्नेटिक फील्ड असते. ही जी असते ती त्याला फील्ड म्हणतो. आजूबाजूला त्याची काय असते? फील्ड असते. याला फील्ड म्हणतो आपण. ठीक आहे. ओके. तर हा एक पार्ट झाला. आणि आतापर्यंत आपण बघितलं इलेक्ट्रिक करंट, तो एक पार्ट झाला. करंटचा वेगळा पार्ट बघितला आणि मॅग्नेटिक फील्ड ही वेगळी गोष्ट आहे. पण आता ह्या दोघांमध्ये आपल्याला काहीतरी रिलेशन बघायचं आहे. दोघांमध्ये काय बघायचं आहे आपल्याला? ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि इलेक्ट्रिक करंटमध्ये काय रिलेशन आहे? तर तिथे एक एक्सपेरिमेंट त्यांनी केला आहे. तर तो एक्सपेरिमेंट कसा दाखवला आहे? पहिल्या डायग्रामकडे बघू आपण. बघा, तुम्हाला हा एक्सपेरिमेंट बघाय लिहिताना असं एवढं फापट पसारा जास्त लिहायची गरज नाही तुम्हाला. आलं का लक्षात? खूप जास्त लिहायची गरज नाही आहे. पण कसं आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्याला पॉईंट काय ते इथं बघूयात त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक्झॅक्टली. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ, नावातच बघा हेडलाईन काय दिलं आहे की मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटचा इफेक्ट भेटणार आहे तुम्हाला. जो आपण लिहिला ना नॉर्थ पोल, मॅग्नेट माहिती ना कसा इफेक्ट करतो. मॅग्नेट जवळ आले तर अट्रॅक्ट किंवा रिपेल करतील, किंवा त्याच्याजवळ कोणता आयन आणला तर ते त्याला अट्रॅक्ट करणार. जो काय मॅग्नेटिक फील्डचा जो इफेक्ट आहे तो कशामुळे भेटणार आहे आपल्याला? आता इलेक्ट्रिक करंटमुळे भेटणार आहे. तो कसा भेटतो, काय त्याचं रिलेशन आहे बघू आपण. एक्सपेरिमेंटमध्ये कळेल आपल्याला. सगळ्यात पहिले काय केलं आहे, वी हॅव लर्न अबाउट द हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट इन प्रिव्हियस स्टँडर्ड. वी हॅव स्टडीड अबाउट द मॅग्नेट्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हाऊएव्हर इट विल बी इंटरेस्टिंग टू सी द इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर रिलेटेड टू इच अदर. पहिल्या पॅरेग्राफमध्ये एवढं काही नाही आहे. त्यांनी फक्त सांगितलं आहे की इलेक्ट्रिक करंटमुळे हिटिंग इफेक्ट होतो आहे. आपण आधीच बघितलं आहे. म्हणजे जिथून इलेक्ट्रिक करंट जातो तिथं काय होतं? हिटिंग होतं इफेक्ट. ते हिटिंगचा आपण फॉर्म्युला पण लिहिलं आहे लास्ट टाईम. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण मॅग्नेट बघितलं आहे, मॅग्नेटिक फील्ड बघितलं आहे. तर त्या मॅग्नेटिक फील्डचा आणि इलेक्ट्रिक करंटचं काहीतरी रिलेशन आहे. तर ते काय ते आपल्याला बघायचं आहे आता. म्हणजे पहिला पॅरेग्राफ तुम्हाला कुठे लिहायची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला लिहायचं ठरलं तर आपण एवढं लिहू शकतो. काय? इथून ते इथपर्यंत इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर रिलेटेड टू इच अदर, तिथपर्यंत तुम्ही लिहू शकतात. एवढा पार्ट हेडिंग लिहिल्यानंतर. ठीक आहे. ओके. हा एक पार्ट. आता त्याच्यानंतर बघूया आपण एक्झॅक्टली काय पुढे.
कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट आपल्याला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. कसं? कनेक्ट अ कॉपर वायर थिकर अँड स्ट्रेट ॲज कम्पेअर टू द कनेक्टिंग वायर. हे बघा, एक कॉपर वायर घेतली आहे, ही इकडची जाऊ द्या, तीच आहे डायग्राम, फक्त थोडी वेगळ्या पद्धतीने, सेम आहे, एकच चेंज आहे त्या डायग्राममध्ये, ते आपण बघू. पहिले एकाकडे कॉन्सन्ट्रेट करा. कॉपर वायर आहे ती कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. कशाला? कनेक्टिंग वायर बिटवीन ए अँड बी. ए आणि बीच्या मध्ये दिलेली. समजा कीप अ मॅग्नेटिक निडल ॲडजेसेंट टू द वायर. वायरच्या शेजारी काय ठेवली आहे? मॅग्नेटिक निडल. म्हणजे इथं अशी पिव्होट केली, इथं एक टोक आहे, या टोकावरती ती पिव्होट केली आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणण्यापेक्षा मॅग्नेटिक निडल म्हणूया. आणि त्याचा शेप कसा आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, या पद्धतीने जरा शेप आहे त्याचा, सॉरी, असा त्याचा काय शेप आहे तिथे. ओके, ही मॅग्नेटिक निडल आहे. त्या मॅग्नेटिक निडलला एका बाजूला नॉर्थ पोल आहे, एका बाजूला. मॅग्नेटिक निडल म्हणजे काय? मॅग्नेटच, फक्त एक निडल सारखी असते, शेप त्याचा निडल सारखा आहे असं, बाकी असं वेगळं काही नाही त्यात. ठीक आहे. तर आता बघा इथं काय एक्झॅक्टली बघूयात. ही मॅग्नेटिक निडल ह्या कॉपर वायरच्या जवळ उभी केलेली सध्याला, एवढंच कन्सिडर करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्लोज टू द प्लग की अँड ऑब्झर्व डायरेक्शन ऑफ द निडल. त्यांनी काय सांगितलं, ही जी वायर आहे एका कीमधून आपण कीमधून त्याला घालवलेलं आहे, प्लग की दिलं आहे. म्हणजे प्लग की म्हणजे स्विच आहे, आपण कसं ऑन ऑफ स्विच असतो, ऑन करायचं ऑफ करायचं. ठीक आहे. आणि ते एका बॅटरीला दिलं. बॅटरीला जर दिलं नाही तर करंट जाणार आहे का वायरमधून? ठीक आहे. मग कुठे इलेक्ट्रिक सर्किट आलं का तिथं बॅटरी येणारच आहे, बॅटरी आणि की राहणारच, कारण स्विच ऑन केलं नाही तर करंट जाईल, नाही जाणार. बॅटरी नसली तर करंटच नसणार आहे. ठीक आहे. ही पहिली गोष्ट. सो बॅटरी आणि की दिली आहे आणि कॉपर वायर आहे. या कॉपर वायरच्या शेजारी त्यांनी काय ठेवली? मॅग्नेटिक निडल ठेवलेली. आलं लक्षात? ठीक आहे. मग एक ऑब्झर्व करायला सांगितलं त्यांनी की इथं काय ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतंय. तर पहिलं आपण ऑब्झर्वेशन बघू काय. नाव इंटरचेंज, तिथे एक डायरेक्शन. आता हे बघा, त्यांना काय ऑब्झर्वेशन जाणवलं, लक्ष द्या इकडे. त्यांना काय ऑब्झर्वेशन जाणवलं बघा, इकडून इकडे जर बघितलं करंट चाललाय, कुठून? ए टू बी चाललाय. करंट कुठून कुठे चाललाय? ए टू बी. हे बघा, करंट ए पासून बी पर्यंत चाललाय. तर ते जात असताना इकडे लक्ष द्या, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हा इकडून नॉर्थकडून वेस्टकडे जरा ही निडल शिफ्ट होते, म्हणजे इट विल बी. आणि हा इकडून इकडे आला म्हणजे साऊथ इथे आला आणि नॉर्थ. हे बघा, असा तो निडलची जी ओरिजिनल पोझिशन समजा असं दाखवतो. निडलची अशी पोझिशन असेल तर ती अशी फिरली आहे, ॲक्च्युली अशी हॉरिझॉन्टली असेल, पण समजावं म्हणून मी व्हर्टिकली दाखवतो आहे. इकडे नॉर्थ आहे, इकडे साऊथ आहे, तर तो ह्या बाजूला गेला आहे, अशी शिफ्ट झाली. तिथे कोण असल्यावरती करंट ए पासून बीकडे जात असताना. ठीक आहे. तुम्ही नीट विचार करा, हे आता मी तुम्हाला सांगतोय म्हणून, पण तुम्ही विचार करा, जो एक्सपेरिमेंट तिथं सायंटिस्ट करतोय त्यावेळेला त्याला काय वाटेल? करंट चाललाय. ठीक आहे. इथं दुसरा मॅग्नेट आहे का कोणता? मॅग्नेट तर नाही आहे, तरी पण ही मॅग्नेटिक निडल हलते त्याच्या जागेवरून. आपल्याला आधी काय सवय होती, मॅग्नेट कधी हलणार? दुसरा मॅग्नेट आला तर हलणार, बरोबर आहे की नाही? पण इथं दुसरा मॅग्नेट आलाय का काही? आधी तर शांत होती तशीच, वायर तिथं होती, पण करंट नव्हतं पाठवत. काय पाठवत नव्हतं? आता करंट पाठवला का लगेच त्यांनी त्याची पोझिशन चेंज केली. हा इकडून वरच्या साईडला गेला, साऊथ खालच्या बाजूला आला. करंट गेल्यावर करंट बंद केला, परत तो त्याच्या जागेवर आला. करंट बंद केल्यावर परत त्यांनी त्याची पोझिशन घेतली, परत त्यातून करंट पाठवलं, परत त्यांनी त्याची पोझिशन सोडली. करंट बंद केला, परत त्यांनी त्याच्या जागेवर आला. आर यू गेटिंग माय पॉईंट? कळालं? नंतर त्या सायंटिस्टनी किंवा यांनी एक्सपेरिमेंट काय केला माहिती का? आता आपण आधी इकडून इकडे पाठवतोय ना, आता मी काय करतो बघा, करंटची जी डायरेक्शन आहे ती उलटी करतो, बीकडून एकडे करतो. कुठून? बीकडून एकडे करतो. तर त्या केसमध्ये काय होणार आहे? त्या केसमध्ये काय होईल ते, सर करंट कसं, ही बॅटरी उलटी लावून द्यायची आहे. बघा, पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे होता ना, तर बॅटरी उलटी लावून दिली, पॉझिटिव्ह तिकडे गेला, निगेटिव्ह इकडे आला. ऑब्विसली करंट ह्या डायरेक्शनने जाणार. आलं लक्षात? मग आता करंट उलटा चालला आहे आधीपेक्षा, ऑपोजिट डायरेक्शनला चालला आहे करंट. मग त्यावेळेला निडलवर काय इम्पॅक्ट होतं? म्हणजे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाही आहे,
एकच एक्सपेरिमेंट आहे, बॅटरी फक्त उलटं लावून दिलेली, करंट आता बी कडून ए कडे येणार आहे. प्लग की टाकली, प्लग की टाकलं तो चालू झाला, करंट स्विच चालू झाला. आता होणार काय, इथं जर बघितलं तर जाणवतं काय माहिती का, हा जो वरच्या वेस्ट डायरेक्शनला म्हणजे वर ह्या बाजूला जात होती निडल, तर ते निडल आता तिकडं नाही जात. निडल बघा इकडून ईस्टकडे गेली, इथं पॉईंट भेटला. आणि हा पॉईंट इकडे गेला, आलं लक्षात, नॉर्थ ईस्टकडे गेला. हे बघ खाली येताना दाखवलेलं आहे मॅग्नेटिक निडल, उलटा करंट गेला. म्हणजे त्याला काय जाणवलं, वायर आहे, करंट गेला नाही आहे त्यातून, पहिले निडल तिथंच आहे. करंट पाठवला, एका बाजूला शिफ्ट झाली निडल, ठीक आहे. करंट बंद केला, परत जागेवर आली निडल. करंट उलटा पाठवला तर निडल तिकडं जायच्या ऐवजी आता ऑपोजिट डायरेक्शनला मूव्ह झाली. बंद केला करंट, परत निडल जागेवर आली. याचा अर्थ काय की करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड काहीतरी तयार होत आहे. ह्या एक्सपेरिमेंटचं कन्क्ल्युजन काय निघालं, करंट जेव्हा जातोय वायरमधून तर इथं काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. कारण मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्याशिवाय निडल काय हलणार, निडल हल्ली म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे जेव्हा करंट जातोय तेव्हा काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तिथं तयार होणार आहे. यात काय डाऊट आहे तुम्हाला, ठीक आहे, ओके. तर यामध्ये तुम्हाला फक्त डायग्राम काढायचे आणि बुकमध्ये मी जे काही सांगितलं आहे तेवढंच एक्सप्लेनेशन लिहायचं, खूप जास्त लिहायची गरज नाही. पुढचं पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. पुढच्या पॉईंटकडे येऊ. अजून त्यांनी पुढे एक एक्सपेरिमेंट केला. पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये, पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय समजलं, हां पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय कळालं की बाबा करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, करंट गेला की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय कळणार आहे माहिती आहे का, तर ती चौकोनी तयार होते का गोल तयार होते का स्पेरिकल तयार होते का अशी सरळ तयार होते का अशी एक्सपोनेन्शियल तयार होते. म्हणजे त्या तयार होणारी अशी गोल आहे का वरती जाणारी अशी का खाली जाणारी आहे का अशी जाते, कशी जाते आपल्याला माहीत नाही, तयार होते एवढंच माहिती. कशी तयार होते ते माहिती, ती आता दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला कळेल. तर दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं बघा, लक्ष द्या. बघा दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्किट कनेक्ट करायचं. बघा बॅटरी दिसते, की आहे, लावलं. इकडून ॲमीटर, ॲमीटर म्हणजे करंट मोजतो. ॲमीटर काय करतो, हां ठीक आहे, ॲमीटर करंट मोजणारे, ए लिहिला आहे ॲमीटर. मीटर आहे ॲमीटर, ॲम्पियर मोजणारा, ॲमीटर करंट मोजणारा, ठीक आहे, ओके. पुढे रेओस्टॅट आहे, आर म्हणजे रेझिस्टन्स किंवा रेझिस्टन्स बॉक्स पण म्हणू शकतो. रेझिस्टन्स साधारणतः हे बघा असं दाखवतो, तुम्हाला माहिती असू द्या, असा आपण रेझिस्टन्स दाखवतो. इथं असा ॲरो आला ना तर तो व्हेरिएबल रेझिस्टन्स असतो. काय असतो की रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलू शकतो आपण, रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय करू शकतो, म्हणून व्हेरिएबल. नाही तर तुम्हाला वाटेल चुकून ॲरो आला आहे वाटतं, ते चुकून नाही आलेला आहे तो ॲरो, ठीक आहे. त्या ॲरोचं मिनिंग काय आहे, रेझिस्टन्सची व्हॅल्यू सर्किटमधले आपण बदलू शकतो, दॅट इज द व्हेरिएबल रेझिस्टन्स. रेझिस्टन्स बॉक्स पण म्हणतात त्याला, की वेगवेगळ्या रेझिस्टन्स तिथं आपण टाकू शकतो, ठीक आहे, ओके. आता लक्ष द्या, पुढे सांगतो मी तुम्हाला, डायग्रामचंच सांगतो. इथं त्यांनी काय केलं माहिती आहे, काय कार्डबोर्ड यूज केलं आहे. काय यूज केलं आहे, कार्डबोर्ड यूज केले. कार्डबोर्ड माहिती ना आपण, कार्डशीट, कार्डबोर्ड, एखादा पुठ्ठा मराठीत म्हणतो त्याला आपण, ठीक आहे. तसं चांगला स्क्वेअरमध्ये कट केला आहे, त्याला मधून एक होल पाडलं. काय पाडलं, मधून एक, आणि त्याच्यातून ही वायर घातली, थिक कॉपर वायर. कोणती वायर आहे, थोडी थिक दाखवली बघा. म्हणजे तुम्ही डायग्राम काढताना पण इथली जी लाईन आहे ना ती थोडी थिक काढायची, असं त्याच्यावरती असं करून करून फाडून नका टाकू कागद, थोडी थिक करा, आलं लक्षात, ठीक आहे ना, दॅट्स इट. त्याच्यातून आपण घालवलेले. आता ती पुढं वायर येऊन इथं पुढे परत कीला जॉईन झाली, की प्लग की आपण ऑन ऑफ करतो, स्विच येतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये चला एक एक लाईन, मी लगेच तोंडी पण सगळं सांगू शकतो, बट एक
रीड पण करू, ठीक आहे. ओके, पण एक्सप्लेनेशन बुकप्रमाणेच पाहिजे असं काही नाही आहे. त्यामध्ये आहे काय तेवढं लिहून टाकायचं, ठीक आहे. ओके, दॅट्स इट. ओके, आता इथं बघा, ही मॅग्नेटिक निडल आहे इथं, ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं काय केलेलं आहे, a large current flows through the thick copper wire passing through the cardboard. The magnetic needle kept at the different points on the cardboard around the wire stands in the different direction. Mark the direction with the pencil. हे थोडंसं त्यांनी फक्त हा पहिला पॅरेग्राफ जसा दिलाय ॲज इट इज लिहा तुम्ही. एक थोडंसं त्यांनी काय दिलंय त्याच्यामधलं सांगितलंय की कनेक्शन कसे कसे असले पाहिजे, ठीक आहे. ओके, यात काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, हा पार्ट झाला. आता याच्यानंतर बघा, पुढे त्यांनी काय केलेलं आहे, पुढे त्यांनी काय केलं माहिती आहे का, बघा, हा डायग्रामचा पार्ट झाला. दे स्प्रिंकल द आयन फिलिंग्स ऑन दॅट पर्टिक्युलर कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डवरती आयन फिलिंग्स म्हणजे आयनचे अगदी बारीक बारीक तुकडे, एकदम बारीक म्हणजे त्याला वजन पण नाही, एकदम असे स्लाइस करून एकदम एकदम पातळ आणि त्याचे बारीक बारीक तुकडे त्याच्यावरती असे स्प्रिंकल केलेत. आलं लक्षात? समजतंय ना? फॉर एक्झाम्पल आपण बाहेर दाबेली खातो बघा, दाबेलीवरती ते चीज कशी अशी स्प्रिंकल करून टाकतात बारीक 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 बारीक, लाईक दॅट. असे स्प्रिंकल तिथं काय केलेले आहेत एकदम, ठीक आहे. आयन फिलिंग्स म्हणतात त्याला, ते त्याच्यावरती टाकलेले आहे. ओके, बघा पुढे काय, ठीक आहे. द डायरेक्शन ऑफ द करंट शोन इन कन्व्हेन्शनल. व्हॉट इज द चेंज कॉज बाय द इन्क्रीजिंग डिक्रीजिंग करंट. ओके, दिस इज तो एक एक्सपेरिमेंट आहे, त्यामुळे आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. वेन द करंट इज फ्लोईंग थ्रू द सर्किट, इट टेक्स द शेप ऑफ सर्क्युलर रिंग अराउंड द कंडक्टर. कंडक्टरच्या भोवती त्याला कोणता शेप भेटला आहे? सर्क्युलर भेटला. कसा भेटला? सर्क्युलर. म्हणजे समजा इथं जर तुम्ही बघितलं, हे समजा तिथे कार्डबोर्ड आहे, ठीक आहे. ओके, यातून आपण असं कन्सिडर करू की ही कॉपर वायर चालली त्यातनं अशी, ही मधून असं कन्सिडर करू, ठीक आहे. इथे काय होईल माहिती आहे का, लक्ष द्या, याच्या भोवती ना असे सर्क्युलर रिंग्स तयार होतील आयर्न फिलिंगचे. बघा इथं दाखवलेले आहेत, डॉटेड लाईनने काढायचे. मी ते फास्ट काढावं म्हणून दाखवलं आहे तुम्हाला. कार्डबोर्ड शीट, ओके, कार्डबोर्ड शीट, त्याच्यामधून वायर गेली, त्याच्या भोवती आयर्न फिलिंग्स आपण असे पसरून टाकले होते, ठीक आहे. त्याच्यातून एकदा करंट गेला का त्याच्या भोवती त्यांना असं जाणवलं की त्याच्या आजूबाजूला सर्क्युलर रिंग तयार झाल्यात आयर्न फिलिंगच्या. कशाच्या तयार झाल्यात? पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय जाणवलं, 1-2 मिनटं बाजूला ठेवूया. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय जाणवलं तुम्हाला? याचं एक्सप्लेनेशन कसं देणार? फॉरगेट अबाउट दिस. एक्सप्लेनेशन कसं देणार? सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर. बॅटरी इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द थिक कॉपर वायर. A to B current is flowing and after that B terminal connected to the negative terminal of the battery. बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे थ्रू द प्लग कीच्या माध्यमातून, ठीक आहे. वेन द करंट इज फ्लोईंग, कीप द मॅग्नेटिक निडल ॲज शोन इन द फिगर नियर टू द AB वायर. AB वायरच्या जवळ आपण कोणाला ठेवलं? मॅग्नेटिक निडलला ठेवलं, ठीक आहे. करंट इज फ्लोईंग थ्रू A to B. निडल इज मुव्हिंग इन वन डायरेक्शन. कोणत्या तरी डायरेक्शनला, तुम्हाला वेस्टच सांगायचं असं काही नाही. निडल इज मुव्हिंग, इट इज ऑब्झर्व दॅट द निडल इज मुव्हिंग इन वन डायरेक्शन ॲज शोन इन द फिगर. कोणत्या तरी डायरेक्शनला तो चाललाय. सेकंडली, इफ वी स्विच द टर्मिनल ऑफ द बॅटरी, बॅटरीचे टर्मिनल्स आपण काय केले? स्विच केले. नाव करंट इज फ्लोईंग इन ऑपोजिट डायरेक्शन. करंट कसा होतोय? फ्रॉम B टू A. B पासून A कडे चाललेला आहे, ठीक आहे. In that case, it is observed that needle is moving in another direction with respect to previous one. आधीच्यापेक्षा निडल ही ऑपोजिट डायरेक्शनकडे काय होते? मूव्ह होत आहे.
आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? सो इन दॅट वे इट इज ऑब्झर्व दॅट देर इज अ इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन मॅग्नेटिक फील्ड किंवा देर इज अ जनरेशन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड वेन द करंट इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टरमधून करंट चालला आहे तर तिथं काय तयार होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे या एक्सपेरिमेंटमधून कळालं. अवघड आहे का? असं लिहायचं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉईंट इथं बघू. इथे हे एवढं थरोली लिहायची गरज नाही आपल्याला, बट मी तुम्हाला सांगून ठेवतो काय एक्झॅक्टली. लक्ष द्या. बघा इथे काय आपण याचं कन्स्ट्रक्शन मगाशी सांगितलं तसंच. काय? बॅटरी इज कनेक्टेड टू द थिक कॉपर वायर ॲज शोन इन द फिगर थ्रू द व्हेरिएबल रेझिस्टन्स आर, ॲमीटर टू मेजर द करंट अँड थ्रू की के याच्यातून त्याला ते कनेक्टेड आहे. ओके. नाव द आयन फिलिंग्स आर स्प्रिंकल्ड ऑन द कार्डबोर्डवरती काय स्प्रिंकल केलेलं आहे? आयन फिलिंग्स काय केलेले आहेत? स्प्रिंकल केलेले आहेत. नाव स्विच इज ऑन. स्विच काय केलं आपण? ऑन. इट इज ऑब्झर्व दॅट द सर्क्युलर रिंग्स ऑफ द आयन फिलिंग्स आर जनरेटेड around the wire of the around the thick copper wire त्याच्या भोवती तिथं काय तयार झालेत? सर्क्युलर रिंग्स. म्हणजे मागच्या एक्सपेरिमेंटमधून तुम्हाला कळालं की मॅग्नेटिक फील्ड तयार होते करंटमुळे. ह्या एक्सपेरिमेंटमधून कळालं की ती कशी तयार होते? सर्क्युलर रिंगमध्ये तयार होते. अवघड आहे का? ठीक आहे, एवढंच लिहायचं. बाकी फापट पसारा लिहायची गरज नाही. ॲक्च्युअलमध्ये काय ते कळालं तेवढं लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंबर 4 राईट हँड रूल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल. ठीक आहे. याचं स्टेटमेंट तुम्हाला दाट शक्यता आहे येण्याची. ठीक आहे. तर राईट हँड थंब रूल तुम्ही हेडिंग लिहिणार ते आणि याचं स्टेटमेंट आपण त्याच्या खाली लिहिणार. स्टेटमेंट बघा एक्झॅक्टली स्टेटमेंट काय तुम्हाला सांगतो मी. लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. डायग्राम बघू नंतर. डायग्राम काढायला सगळेजण असा हात काढायचा प्रयत्न करतात. नंतर हे जशी जमल तशी ते आयडिया कळाली पाहिजे. दॅट्स इट. हे बघा तर राईट हँड थंब रूल काय म्हणतो हे बघा. मी लिहितो एक एक लाईन, तुम्हाला समजतं का बघा. लक्ष द्या. ठीक आहे. इफ current carrying conductor is held in a right hand such that बघा सगळ्यात पहिले मी काय सांगितलं? करंट कॅरिंग कंडक्टर आहे. कंडक्टर कसा आहे? त्याच्यातनं करंट जाऊ शकतो असा आहे. होल्ड इन अ राईट हँड. कोणत्या हातात पकडला आहे? राईट हँडमध्ये. कोणत्या पद्धतीने? सच दॅट आउट स्ट्रेच्ड थंब showing the direction of electric current, then outstretch thumb. त्याला पकडले राईट हँडमध्ये, पण कसं? आउटस्ट्रेच थंब कसली डायरेक्शन दाखवतोय? शोईंग द आउटस्ट्रेच थंब म्हणजे अंगठा असा सरळ आहे आउटस्ट्रेचच्या मिनिंग. ठीक आहे. पण तो कोणत्या डायरेक्शनला आहे? करंटच्या डायरेक्शनला आहे. आउटस्ट्रेच थंब शोईंग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आउटस्ट्रेच थंब. ठीक आहे, आलं लक्षात? देन curved fingers shows the direction of
मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तो कसली डायरेक्शन दाखवणार? मॅग्नेटिक फील्डची. समजून घ्या, 3 गोष्टी सांगितल्या याच्यात. पहिली गोष्ट, द करंट कॅरिंग कंडक्टर शुड बी इन द राईट हँड. तो कोणत्या हातामध्ये पाहिजे? म्हणूनच त्याला म्हटले राईट हँड. पुढे म्हटलं थंब रूल. थंब कसा ठेवायचा आहे? आउटस्ट्रेच, एकदम ताट असा सरळ ठेवायचा आहे. पण कुठे? इट शोज द डायरेक्शन ऑफ करंट. तो कसली डायरेक्शन दाखवणार? करंटची डायरेक्शन दाखवणार. ठीक आहे, कसली डायरेक्शन दाखवणार? म्हणजे काय कर्व्ड फिंगर आहे, देन पुढे तसं असेल तर देन कर्व्ड फिंगर, फिंगर जे कर्व केलेले, शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ते कसली म्हणजे समजा हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, याला मी काय केलं इथे? कर्व्ड फिंगर घेतले. ठीक आहे, वरती करंट आहे, आउटस्ट्रेच थंब, हे बघा हे कर्व, असे कर्व झाले. याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, पण त्याची डायरेक्शन कशी आहे? अशी आहे, हे बघा अशा पद्धतीने. सर्क्युलर पण आहे, पण डायरेक्शन कशी आहे? ह्या पद्धतीने. असे कर्ड असे झालेत. म्हणून सर अजून कोणती डायरेक्शन? समजा करंट वरतून खाली चाललाय, असा समजा करंट वरतून खाली चाललाय, मी याला कसं होल्ड करेल? असं होल्ड करेल. का? कारण थंबने काय दाखवायचं आहे? डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे, आता बघा कर्व कसे होत आहेत? फिंगर असे होत आहेत, बरोबर आहे. मग इथं मॅग्नेटिक फील्ड अशी तयार होणार आहे त्याच्या भोवती. आधी मग अशी बघितलं तर अशी होती. ठीक आहे, असे होते. आता करंट खाली चाललाय तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी असणार आहे. ओके, कर्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. त्याच्या अराउंड असलेल्या मॅग्नेटिक फील्डचे तो काय दाखवणार? डायरेक्शन तुम्हाला दाखवणार. हे स्टेटमेंट, दिस इज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इम्पॉर्टंट रूल, त्याची डायग्राम आणि हे तुम्हाला काढावं लागणार आहे. ठीक आहे, तर आता इथपर्यंत आपलं झालं आहे. आतापर्यंत जेवढं सांगितलं आहे तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा पॉईंट जो आहे तो मी पुढच्या याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, एवढं तुम्ही लिहून घ्या सध्याला. हे बघा काय काय बघितलं आपण. यातली डायग्राम तुम्ही हेडिंग लिहून डायग्राम तुम्ही लिहायची, एक्सप्लेनेशन मी सांगितलं ते लिहायचं आहे, मी जे सांगितलं ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर यातली डायग्राम तुम्ही काढायची, एक्सप्लेनेशन मी जे सांगितलं ते लिहायचं आहे. डायग्राममध्ये हा खालचा पार्ट काढायची गरज नाही, एवढीच काढायची वरची फक्त. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये डायग्राम इझी वेने काढा, नाहीतर माझा अंगठा असाच आला पाहिजे, बोटं असेच दिसले पाहिजे, त्याला मिनिंग नाही आहे. तुम्हाला डायरेक्शन महत्त्वाची, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे ना त्याची डायरेक्शन महत्त्वाची. ठीक आहे, मग 3 टप्प्यामध्ये हा पार्ट बघितला. पहिला टप्पा सांगतो की करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. दुसरा टप्पा सांगतो की ती फील्ड आहे तर ती सर्क्युलर आहे. तिसरा टप्पा काय सांगतो आपल्याला तिथे की ती डायरेक्शन त्याची कशी, ह्या बाजूनी कधी असणार आणि ह्या बाजूनी कधी असणार. आलं लक्षात? ठीक आहे, चला लिहून घ्या.